जेन्ना सेल डीड एग्जिक्यूट जाता आनी सब रजिस्टराच्या ऑफिसान तो रजिस्टर जाता ताच्या आदींच जे कन्सिडरेशन थरलेलें आसता, कन्सिडरेशन म्हणजे प्रायस, किंमत त्या जागेची, त्या फ्लॅटाची, त्या घराची म्हणा वा प्लॉटाची, ती किंमत, ते कन्सिडरेशन पयशे जो परचेसर आसता तो सेलराक दिता. पण कांय वेळा अशें जाता की परचेसराक थोडे पयशे कमी पडटा, जे कन्सिडरेशन थारलां सेल डिडाचें तितले ताका दिवंक मेळना, म्हणून तो थोडे पयशे दिता पयलीं सेल डीड एग्जिक्यूट जावन रजिस्टर जावच्या आदीं, आनी उरलेले पयशे मागीर दिता म्हणून एग्रीमेंट करता वा चॅक्स दिता. थोडे बरेपणान जे कितें पयशे आसा ते सेलराक दितात, पण समजा परचेसर जेच्या नांवार तुमी सेल डीड केला तो तुमकां पयशेच दिना, तर आदीं कितें जातालें तशें जातकच तो सेल डीड जो रजिस्टर जाला तो नुलार कर म्हणजे नल एंड वॉयड कर म्हणून कोर्टान केशी घालताले. हालींच पण सुप्रीम कोर्टान एक अशें जजमेंट दिलां की तशें समजा ट्रान्जॅक्शन जाला, थोडे पयशे मेळ्ळ्या, थोडे पयशे परचेसरा कडल्यान सेलराक येवपाचे आसा, तर सेल डीड नुलार कर म्हणजे तो सेल डीडूच वॉयड कर, प्रॉपर्टी आपल्याक परत दी अशें केस घालूंक मेळना. तर जे पयशे तो परचेसर सेलराक देवीत आहा तेज्या कडल्यान रिकवरी करपाचे पयशे म्हणजे रिकवरी ऑफ मनी ही सूट तुमकां कोर्टान घालची पडटा. हालींच डिसिजन जाला तेजे खूब इफेक्ट जातलो अशें म्हाका तरी दिसता. तो सेल डीड जो रजिस्टर जाला तो नल एंड वॉयड करपाक मेळचो ना, फक्त रेमेडी उरतली ती जे पयशे तो तुमकां देवीत आसा ते तुमकां त्यांनी विथ इंट्रस्ट दिवपाचे. आतां हें जें डिसिजन जालां सुप्रीम कोर्टाचें ताच्या बद्दल तुमकां कितें दिसता?